दत्तगुरूंचं पवित्र स्थान म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये आज गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरी झाली. प्रत्येक पौर्णिमेला वाडीमध्ये गर्दी असतेच, पण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवघी नृसिंहवाडी दत्तगुरूंच्या जयघोषानं दुमदुमून गेली होती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा अखंड जयघोष सुरू होता. यावर्षी कृष्णा नदीचं पाणी मंदिराच्या आवारात असल्यानं पाण्यातूनच भाविकांनी दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिरात आज पहाटे 4:30 वाजता काकड आरतीनं धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. षोडशोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, श्रींच्या पादुकांची महापूजा, पवमान पठण, धूपदीप आरती आणि शेजारती असे विविध धार्मिक विधी दिवसभरात पार पडले. कृष्णा पंचगंगेच्या पवित्र संगमावर स्नान करून हजारो भाविकांनी दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं. प्रमुख पुजारी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज गुरुपूजनाचा सोहळा भक्तिभावानं संपन्न झाला. दत्तभक्तांमध्ये नृसिंहवाडीचं स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळं प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला वाडीत भक्तांची मोठी गर्दी असते. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं नृसिंहवाडीला एखाद्या यात्रेचं स्वरूप येतं. दरम्यान यावर्षी कृष्णा नदीचं पाणी मंदिराच्या सभामंडपात स्थिरावलंय. त्यामुळं पाण्यातून वाट काढत आणि श्री गुरुदेव दत्तचा जयघोष करत भाविकांनी दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. अशा परिस्थितीत श्री दत्त देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं योग्य ती खबरदारी घेत सुरक्षेचे उपाय योजले होते. आज दिवसभरात नदी काठावरील उत्तर घाटापासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळं 4 स्वतंत्र दर्शन रांगा तयार करण्यात आल्या. दिवसभरात कोल्हापूर, सांगली, मिरज, कागल, इचलकरंजी, संभाजीनगर आणि गगनबावडामधून जादा एसटी बस फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळं नृसिंहवाडीत आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. श्री दत्त देवस्थान, ग्रामपंचायत आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीनं एकेरी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतुकीचं उत्तम नियोजन करण्यात आलं. त्यामुळं गुरुपौर्णिमेचा आजचा उत्सव नृसिंहवाडीत भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.